आज 17 सप्टेंबरला पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पालघर व ग्रामपंचायत चाहडे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमासाठी चाहडे ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलने करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विलास करे, मनोज रांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, बाबूराव नाळे, सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती पालघर हे उपस्थित होते। ग्रामपंचायत चाहडे येथील सरपंच विष्णू शंकर जाधव, उपसरपंच पिंटू किसन बसवत, ग्रामपंचायत अधिकारी लता महेश दत्त चौधरी, आपले सरकार सेवा केंद्राचे चालक, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध शासकीय अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवा बचत गट तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकारी लता चौधरी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। त्यांनी अभियानामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बळकटीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी ग्रामपंचायतीत आपली कार्यपद्धती पारदर्शक, उत्तरदायी व लोकाभिमुख ठेवावी यासाठी या अभियानाचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून ग्रामपंचायतीशी संवाद साधून या अभियानाच्या उद्दिष्टाबद्दल माहिती दिली व ग्रामपंचायत चाहड्याच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी आपल्या भाषणातून ग्रामपंचायतीने प्रशासनात पारदर्शकता, लोकसहभाग आणि विकास कामांची गुणवत्ता राखावी असे सांगत उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता उत्तम पाटील यांनी प्रभावीपणे केले। माजी उपसरपंच, माजी सहकारी अजय पाटील, भालचंद्र पाटील, सर्व सुलक्षण, सर्व टीम आणि या चाहडे गावातील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आणि ग्रामसभेसाठी विशेष ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, विशेषतः महिला वर्ग, कारण की महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे आहे। चाहडे ग्रामपंचायत बघायला गेलं तर तसं बघायला गेलं तर पहिल्यापासून एक विकासाच्या दृष्टिकोनातून स्वयंभू डेव्हलपमेंट असेल, स्वच्छता असेल, अनेक गोष्टींमध्ये सक्षम आणि पुढे आहे। परंतु आपल्याला माहिती आहे का, आता महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे का, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला करायची आणि ग्रामपंचायत सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तिथे साहेबांनी अनेक मुद्दे तुम्हाला सांगितले। आपल्या जो शिव आहे रांडे साहेब यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या त्या ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायत सक्षम आणि समृद्ध आणि क्लीन करायच्या, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगल्या दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा हा संकल्प, कारण की प्रत्येक छोट्या छोट्या ग्रामपंचायतीमध्ये ते भेटी देतात आणि हा राज्याचा एक भाग असल्यामुळे समृद्ध जी ग्रामपंचायत ही प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे। आपलं ज्या गावामध्ये आपण राहतो त्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे। माझा गाव सुंदर दिसलाच पाहिजे। इथे तर आपल्याला राज्य सरकारने अनेक बक्षिसं दिलेले, काही स्पर्धा झाली पाहिजे आणि गाव सुद्धा सुंदर झालं। राज्यामध्ये जर आपण आलो तर आपल्याला डायरेक्ट 5 कोटी मिळतील एक नंबरला, तर ते गाव चांगलं झालं पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे, गाव स्वच्छ झालं पाहिजे, गाव सक्षम झालं पाहिजे। ह्या दृष्टिकोनाचा हा एक राज्यातील मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा हा संकल्प आहे। महाराष्ट्र सुधारला पाहिजे, महाराष्ट्र स्वच्छ क्लीन झाला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे, हे त्याच्या मागचं महत्वाचा उद्देश आहे। इथं बक्षिसापेक्षा जास्त माझा गाव कसा स्वच्छ राहील, ज्या दिवशी माझ्या गावामध्ये बाहेरचे पाहुणे येऊन माझ्या गावाची तारीफ करतील का, चाहडं गाव, मी ज्या गावात गेलो होतो 2 दिवस राहिलो तिथे एकदम क्लीन आणि टापटीप आहे, तेव्हा खरा माझा तो पुरस्कार असेल। अशा पद्धतीने तुम्हाला ते काम विभागीय स्तरावर सुद्धा तुम्हाला बक्षिसं आहेत, त्यानंतर जिल्हा स्तरावर तुम्हाला मोठी बक्षिसं, भरगच्च बक्षिसं आहेत आणि तालुका स्तरावर सुद्धा तुम्हाला बक्षीस। आजच्या दिवसाचा शुभारंभ आहे। 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला पूर्ण हे अभियान राबणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी तुमच्या गावाचा रिपोर्ट आणि सर्वे होऊन ना तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर जानेवारीला तुमच्या गावाचं किती क्लीन काय आहे त्याच्यात मग आपण तालुका स्तरावर आपली गावाची निवड होणार आणि तालुका स्तरावरून चांगलं जर काम केलं तर जिल्हा स्तरावर, त्यापेक्षा चांगलं केलं तर विभागीय स्तरावर आणि अजून चांगलं केलं तर तुम्ही राज्य स्तरावर जाणार। मी एकच सांगतो, प्रत्येकाने आज इथे आल्यानंतर माझं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि या गावात माझी जुन्यापासून नांद जोडली। इथे स्वर्गीय
नटवर पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मी काम केलेलं आहे, त्यांच्या जोडीला राहून काम केलं आणि प्रत्येक तरुण हे त्यांनी घडवलेले इथे कार्यकर्ते आहे. ह्या गोष्टीतून आपल्याला कुठेतरी पुढे जायला लागेल. आज मला स्वतःला एक चांगला अभिमान वाटतो का ह्या गावामध्ये इथे ग्रामसभा होते, त्या ग्रामसभेला मी बघतोय इथे 80% महिलांचा सहभाग आहे. हीच मोठी सर्वात मोठी गोष्ट आहे. जिथे महिलांचा सहभाग असतो ते गाव समृद्ध होण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. मला विश्वास आहे का चाडे गाव हे नक्कीच पारितोषिक पटकवण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून पुढे येणार असा विश्वास व्यक्त करतो आणि नक्कीच आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातून काम केलं. बक्षिसासाठी आपण काम करायचं, पण त्याच्यापेक्षा जास्त स्वतःच्या गावात मी ज्या गावामध्ये राहतो तो गाव चांगलाच कसा दिसेल, सुंदर कसा दिसेल, या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं. साहेबांनी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या आहे. घरपट्टी सर्व भरलेली असली पाहिजे, आपले रोड लाईट्स वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत. ते निकष मला वाटतं तुम्हाला सांगितलेलं, ते निकष पालन करून आपल्याला पुढे जायचे. बाकी नक्कीच आज मला चाहडे गावावर एक अभिमान वाटतो का मोठ्या प्रमाणात 200 पेक्षा जास्त आपण इथे त्या ग्रामसभेला आहेत. तर नक्कीच विजय हा तुमचाच होणार आहे. तुम्ही फक्त सक्रिय भाग घ्या. बाकी सर्वांना समृद्ध ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच आपण एक पाऊल पुढे जाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तालुका किंवा राज्य स्तरावर बक्षीस घ्याल असा सुद्धा तुमच्याकडे विश्वास व्यक्त करतो आणि माझं मनोबल इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज उपस्थित सर्व ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामसभेला येणं ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. आणि आपण सर्व इथं आलेला आहात. थोड्याच वेळात आता राज्याचे मुख्यमंत्री महोदय संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका फुलंब्री तालुक्यात एका गावामध्ये या गावाचा कार्यक्रम करणार आहेत. आपण सर्व त्यांचं भाषण सुद्धा ऐकणारच आहोत. राज्याचे ग्रामविकास मंत्री गोरे साहेब आहेत, त्यांचंही भाषण आपण ऐकणार आहोत. हे अभियान आहे, हे आपल्याला यापूर्वी आपण स्वच्छता अभियान राबवलं असेल, तंटामुक्ती असेल, एक विषय घेऊन एक अभियान होतं. हे अभियान थोडं वेगळं आहे. सगळ्या योजना केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना ज्या गावाच्या विकासासाठी आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायच्या आहेत, सगळ्या योजना एकत्र राबवणं म्हणजे आता 3.5 महिन्याच काम चालणार आहे. या 3.5 महिन्यात आपल्याला सगळ्या योजना परिपूर्ण पद्धतीने राबवायच्या. आता 100 म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे साधारण ग्रामपंचायत सुद्धा सक्षम झाली पाहिजे असं त्यात हे आहे. वसुली चांगली झाली पाहिजे. ग्रामपंचायत दुसऱ्याची देणी देतं म्हणजे नुसती ग्रामपंचायत सक्षम होऊन चालेल का? आपण एमएससीबीचं बिलच दिलं नाही, पाण्याचं बिलच दिलं नाही, ते इरिगेशन सुद्धा कमकुवत होईल, त्यांची बिलं देणारी ग्रामपंचायत म्हणजे आपल्यावरही देणं नाही, कुणाचं आपली वसुली बाकी नाही. शिवाय उत्पन्नाची स्रोत वाढवणं, मग CSR मधून असेल, लोकसहभागातून असेल, लोकवर्गणी असेल, श्रमदान असेल, असं सगळ्या प्रकारे ग्रामपंचायत काम करायला पाहिजे. त्याची स्वतःची वेबसाईट असावी, तक्रारी त्याचे वेळेच्या वेळी निर्णय घेतलेले असावेत, लोकांना उत्तरं दिलेली असावीत, सगळ्या प्रकारच्या गावातल्या महिलांसाठी सर्व बचत गट असावेत, सर्व मतदार महिला आहेत त्या सगळ्या बचत गटाच्या महिला असाव्यात, त्या सगळ्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी उद्योग सुरू केलेला असावे, गावची शाळा छान असावी, त्या शाळेसाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केलेले असावे, स्वच्छता, कचऱ्याचं विलगीकरण, कंपोस्ट असेल, गटार असतील, त्याच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणारी ग्रामपंचायत अशी निवडायची आहे. आणि तालुक्यातून 3 बक्षीस आहेत, 11 लाख, 12 लाख, 8 लाख, शिवाय 2-5 लाखाची विशेष बक्षीस आहे. त्यातला तालुक्यातला नंबर जिल्ह्याला गेला तर पुन्हा खालचा 1 वर्ष म्हणजे तालुक्यातून 5-30 बक्षीस आहे. जिल्ह्याची 3 म्हणजे 8-5-40 आणि जिल्ह्याची 43 बक्षीस पालघर जिल्ह्यात 20 आहे. त्यात आता आपलं नाव आलंच नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.